एका विचित्र अशा बाहुलीची सध्या जगभरात क्रेज आहे। तात्या विंचू सारखीच पण थोडी वेगळी। लबुबू नावाची बाहुली सध्या सेलिब्रिटीज पासून सामान्यांपर्यंत ट्रेंडिंग मध्ये आहे। छोटीशी बॉडी, मोठे डोळे, टोकदार उभं कान आणि बाहेर निघालेले राक्षसी दात। लबुबू नावाची ही बाहुली तुम्ही कधी सोशल मीडियावर पाहिली असेल तर कधी कुठल्या सेलिब्रिटीजच्या बॅगवर। तुम्हाला ती गोंडस, कुरूप किंवा निव्वळ विचित्रही वाटत असेल, मात्र तिची सध्या जगभरात इतकी क्रेज आहे की ती विकत घेण्यासाठी लोक तासनतास स्टोर बाहेर रांगा लावतायत। कुणी टिकटॉकवर तर कुणी इंस्टाग्रामवर मिरवतंय। पॉपमार्ट या खेळणी बनवणाऱ्या चीनी कंपनीच्या या प्रोडक्टनं लोकांना असं वेड लावलंय की काही ठिकाणी तर त्यावरून दुकानांमध्ये भांडणं देखील झाली आहेत। अनेक सेलिब्रिटींना या बाहुलीची भुरळ पडलेली आहे। त्यात पॉपस्टार रिहाना, ड्युआ लिपा, किम कर्दाशियन अशा अनेकांचा समावेश आहे। तर बॉलिवूडमधले सेलिब्रिटी हे देखील लबुबू डॉल आपल्या बॅगला लावून फिरताना तुम्ही अनेक रील्समध्ये आत्तापर्यंत पाहिलं असेल। अगदी शांघायपासून ते लंडनपर्यंत सर्वसामान्यांना देखील या बाहुलीनं वेड लावलंय। खरं तर लबुबू हे एकाच वेळी काल्पनिक पात्र आणि ब्रँड हे दोन्ही आहे। या शब्दाला विशिष्ट असा अर्थ नाहीये। हाँगकाँगमधील कलाकार केसिंग लंग यांनी द मॉन्स्टर्स या नावाच्या मालिकेअंतर्गत काही खेळणी तयार केली होती। त्यातील एका पात्राचं नाव लबुबू असं आहे। मात्र या लबुबू नावाचा अर्थ तरी काय, ती इतकी व्हायरल का झाली आहे आणि ती लोकांना नेमकी का हवी आहे, या प्रश्नाचं उत्तर त्याच्या चाहत्यांकडे सुद्धा नाहीये। सेलिब्रिटीज आणि सोशल मीडियामुळे या बाहुलीची एक भलतीच क्रेज आता निर्माण झालेली आहे। यामुळे या कंपनीचे शेअर तब्बल 500% वाढलेत आणि गेल्या काही दिवसात चीनच्या कस्टम अधिकाऱ्यांनी 70,000पेक्षाही जास्त फेक लबुबू डॉल या जप्त केलेल्या आहेत। कारण ही विचित्र दिसणारी साधारण लबुबू डॉल $22 ते $40 दरम्यान विकली जाते आणि त्याचेच स्पेशल व्हेरियंट असलेली डॉल तब्बल $450 पर्यंत विकली जाते। भारतात देखील हजारांमध्ये या डॉलची विक्री होते। काही ठिकाणी तर 35,000मध्ये ब्लॅकमध्ये या डॉलची विक्री केली जाते। तुम्ही ही लबुबू डॉल विकत घ्याल का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।